लाडकी बहीण योजना तातडीची सूचना, नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार। 4,500 प्लस 3,000 रुपये सर्व माता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार। सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत। तर बघा, जर तुम्हाला तिसरा हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत मिळतील याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर बघा, सर्वात पहिली जी अपडेट आहे, तर बघा, जर तुम्हाला पुढच्या महिन्याचे पैसे सुद्धा या महिन्यामध्ये मिळाले तर तुम्ही सर्व चॅनलला सबस्क्राईब करणार का, तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा, अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी आतापर्यंतची सर्वात मोठी सर्व माता बहिणींसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे। तर बघा, ज्या माता बहिणींना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये तर अशा माता बहिणींच्या खात्यामध्ये सध्या 4,500 रुपये जमा होत आहेत। तर बघा, काल तारीख होती 2 ऑक्टोबर, तर 2 ऑक्टोबरला लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये काल पैसे जमा झालेले आहेत। आणि काल जरी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तिसऱ्या हप्त्याचे तर कधीपर्यंत होतील सविस्तर अपडेट सांगणार आहे। शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे। तर बघा, सर्व माता बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये देखील 10 ऑक्टोबर पर्यंत बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। या संदर्भात लाईव्ह घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे। तर बघा, तुम्हाला आता डायरेक्टली 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर 10 ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजे बघा, आज तारीख आहे 3 ऑक्टोबरला, आज आपण हा व्हिडिओ बनवतोय। तर बघा, येत्या 8 दिवसामध्ये, तर बघा 8 दिवसामध्ये परत एकदा तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार आहेत। तर बघा, अगोदरचे 4,500 रुपये, तर बघा सर्वात पहिल्यांदा बघा, ही योजना कधी सुरू झाली, जुलै महिन्यामध्ये। तर बघा, जुलै महिन्याचे 1,500 रुपये, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, ऑगस्टचे 1,500 रुपये, त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये, त्यानंतर ऑक्टोबरचे 1,500 रुपये आणि आता पुढच्या महिन्याचे म्हणजे दिवाळीचे सुद्धा 1,500 रुपये, नोव्हेंबर महिन्याचे, असे मिळून डायरेक्टली आता तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये क्रेडिट होणार आहेत। तर ही अतिशय महत्वपूर्ण अपडेट होती, ठीक आहे। तर आता बघा, आता सर्वात महत्वाची गुड न्यूज दुसरी, की ज्या माता बहिणींना काल 2 तारखेला पैसे मिळाले नसतील तर त्यांना बघा, आज तारीख आहे 3, तर बघा आज काही तुमच्या खात्यावरती पैसे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, ठीक आहे। तर बघा, आता तुम्हाला पैसे कधी मिळतील याच्याविषयी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो। तर बघा, सर्वात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा समजून घ्या। आता हे तुम्हाला 3,000 रुपये का मिळणार आहेत ते बघा। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व माता बहिणींना आता दिवाळी बोनस मिळणार आहे 3,000 रुपये, म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पैसे सुद्धा याच महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचे पैसे याच महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। तर बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो। तर बघा, स्पष्टपणे काल अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे ही माहिती दिलेली आहे, ठीक आहे। तर आता बघा, तुम्हाला जर तिसऱ्या हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत जरी मिळाले नसतील, 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल तर ते कधी मिळतील त्याविषयी आता आपण माहिती पाहूया। तर बघा, तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे, पैसे वाटप सुद्धा सुरू झालेले आहे। आता बरेच दिवस झाले पैसे वाटप सुरू झालेले आहे, जवळपास 1 आठवडा होत आलेला आहे की तिसऱ्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू आहे। तर बघा, पहिला जो हप्ता आला होता किंवा पहिले जे तिसऱ्या हप्त्याचे पैसे आले होते ते आले होते 25 सप्टेंबरला, पैसे जमा झाले लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये। त्यानंतर पुन्हा 26 सप्टेंबरला पैसे आले, 26 सप्टेंबरला सुद्धा लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, ठीक आहे। त्याच्यानंतर पुन्हा एकदा पैसे जमा झाले, तर बघा 29 सप्टेंबरला लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। तर बघा, काल 2 ऑक्टोबरला सुद्धा लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। तर बघा, जवळपास 1,96,00,000 माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, ठीक आहे। अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। तर बघा, आता ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना पैसे कधी मिळणार याच्याविषयी आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर बघा, ज्या माता बहिणींना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील, 1 रुपया सुद्धा मिळाले नसेल, तर अशा माता बहिणींना पैसे कधी मिळतील? तर बघा, आज तारीख आहे 3 ऑक्टोबर, तर बघा 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर हा जो कालावधी आहे हा तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण कालावधी असणार आहे। या कालावधीमध्येच किंवा या टप्प्यामध्येच तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे भेटून जातील। जर तुम्हाला अगोदर 3,000 रुपये मिळालेले असतील तर तुम्हाला यावेळेस 1,500 रुपये दिले जातील, ठीक आहे। आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे सुद्धा कधीपर्यंत येतील याच्याविषयी सुद्धा सविस्तर अपडेट देणार आहे। तर बघा, या ठिकाणी खूप चांगली आणि तो दुसरी जी गुड न्यूज आहे, तर बघा, नवरात्र उत्सवानिमित्त महायुतीची स्त्री शक्तीला भेट। तर बघा, लाडक्या बहिणींची दिवाळी अजून गोड होणार, या ठिकाणी बघा काय म्हटलेले आहे ते बघा। तर बघा, नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यामध्येच मिळणार, लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा 3,000 रुपये जमा होणार आहेत। तुम्हाला अगोदर जरी 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असतील तरी परत लगेच 8 दिवसामध्येच तुमच्या खात्यामध्ये पुन्हा 3,000 रुपये जमा होणार आहेत। सविस्तर अपडेट आता आपण या ठिकाणी पाहूया, ठीक आहे। तर या ठिकाणी बघा, खूप मोठी गुड न्यूज आहे, सर्व टीव्ही चॅनल न्यूज चॅनल वरती वगैरे दाखवण्यात आलेली आहे। तर बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्रित येणार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
दिवाळीत लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर बघा अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आहे. तर बघा राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याकरता महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात नुकताच तिसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. ज्या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले होते त्यांच्या बँक खात्यात सप्टेंबरच्या तिसऱ्या हप्त्याचे 1,500 रुपये, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन अर्ज केला होता आणि त्यातील ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला होता त्यांच्या खात्यात 1,500 रुपये, तसेच ज्या महिलांचे अर्ज जुलै ऑगस्ट महिन्यातच मंजूर झाले होते पण त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे मिळून तिन्ही महिन्याचे मिळून त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली 4,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. तर बघा जर तुम्हाला अजूनपर्यंत तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. हे पैसे 100% सर्वांना मिळणार आहेत असं स्वतः स्पष्टपणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा त्याचबरोबर अजूनही काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकले नाही त्यांच्यासाठी आजपासून शासनाकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर बघा आता प्रत्येक गावागावात आता ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून काही अडचणी काय आहेत पैसे न जमा होण्यामध्ये या सर्व गोष्टींची आता चौकशी अहवाल होणार आहे आणि या मोहिमेच्या माध्यमातून आता सर्व माता बहिणी ज्या राहिलेल्या माता बहिणी आहेत ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नव्हते अशा सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट. तर बघा परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याबाबत महत्वपूर्ण घोषणा केलेली आहे. तर बघा आता सध्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप सुरू आहे 25 तारखेपासून. तोच चौथ्या आणि पाचव्या हप्त्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. म्हणजे ऑक्टोबरच्या आणि नोव्हेंबरच्या पैशा संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. तर बघा या ठिकाणी अपडेट काय आहे ते आता आपण बघूया. तर बघा 29 ऑक्टोबर पासून दिवाळी सुरू होत असल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये बहिणींच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत जमा करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा अजितदादा पवार यांनी केलेली आहे. जनसन्मान यात्रेदरम्यान ही घोषणा केलेली आहे. तर बघा आता तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे एकसाथ मिळणार आहेत. त्यानंतर बघा त्यामुळेच आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात येत्या 8 दिवसात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा होणार आहेत. तर बघा तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेतून एकूण किती पैसे मिळाले ते बघूया. तर बघा हे पहिले 4,500 रुपये तुम्हाला मिळाले असतील तर पुन्हा एकदा 3,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 7,500 रुपये जवळपास तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेमधून जमा होणार आहेत. हे पैसे 5 महिन्याचे असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा भविष्यामध्ये या योजनेमध्ये वाढ सुद्धा होणार आहे असं सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या सर्वच बहिणींना दिलासा देण्याबाबत राज्य सरकारने महत्वपूर्ण घोषणा केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. भाऊबीज ओवाळणी उपक्रमाचा भाग म्हणून पात्र भगिनींच्या खात्यात 3,000 जमा केले जाणार आहेत. 10 ऑक्टोबर पूर्वी निधी हस्तांतरित करणे अपेक्षित आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की 10 ऑक्टोबर पूर्वी, कारण की तुम्हाला माहित आहे परत आधी विधानसभा इलेक्शन वगैरे लागणार आहे, परत आचारसंहिता वगैरे येणार आहे, ठीक चालू होणार आहे. त्यामुळे हे जे पैसे आहेत हे 10 ऑक्टोबर पूर्वी जमा होणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते एकाच वेळी 3,000 जमा केले जातील अशा प्रकारची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळी येथे भाषणात केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा राज्य सरकारने पात्र नसणाऱ्यांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता आधीच जमा केलेला आहे. आता भाऊबीज ओवाळणीच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते 10 ऑक्टोबर पर्यंत जमा होतील. या विषयावर विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी राज्यातील महिलांना आश्वासन दिले आहे की तुमच्या पाठीशी आहोत, काळजी करू नका. 10 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे या बँक खात्यावरती जमा होणार. तर बघा दिवाळीपूर्वी आर्थिक मदत केली जाणार आहे. उत्सवापूर्वी राज्यातील शेकडो पात्र भगिनींना आर्थिक श्रेय प्राप्त होणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे अनेक भगिनींना तर बघा तुम्हाला 3,000 रुपये 10 ऑक्टोबर पर्यंत मिळणार आहेत. तर आता बघा या ठिकाणी अतिशय महत्वाची ही अपडेट आहे. तर बघा 8 दिवसात रक्कम जमा केली जाणार आहे. आजपासून फक्त 8 दिवस उरलेत. यावेळी सर्व पात्र भगिनींच्या खात्यावर 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील हजारो भगिनींना दिवाळीपूर्वीच आर्थिक लाभ होणार आहे. ठीक आहे. तर बघा ही अपडेट होती
तर बघा ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जवळपास बघा आपले 12 ते 13,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. आपलं टार्गेट आहे 100K सबस्क्रायबर्स पूर्ण करण्याचं. त्यामुळे ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपल्याला हे टार्गेट अचीव्ह करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग.